आपल्याकडे आज जे स्रोत आले आहेत ते खूपच म्हणूया आकर्षक कल्पना मांडतात. अगदी. कल्पना अशी आहे की मानवतेच्या सुरुवातीपासूनच आपल्यासमोर नेहमी दोनच पर्याय किंवा दोन मार्ग राहिले आहेत. एक मार्ग जो एका विशिष्ट ध्येयाकडे जातो आणि दुसरा जो त्यापासून पूर्णपणे भरकटतो. हो, आणि हे केवळ असं तात्विक नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. या स्रोतांनुसार हा फरक इतिहासातील मोठ्या घटनांमध्ये दिसतो, साम्राज्यांच्या उदयास्तामध्ये. आणि अगदी आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडींमध्येही. बरोबर. आज आपण याच दोन मार्गांचा सखोल अभ्यास करणार आहोत. या स्रोतांनी या दोन मार्गांना काही विशिष्ट नावं दिली आहेत. एक आहे वधू मंडळी आणि दुसरी आहे जारिणी मंडळी. ही नावं थोडी विचित्र वाटू शकतात. हो, पण आज आपण उलगडून बघणार आहोत की स्रोत त्यांना असं का म्हणतात, यामागचा नेमका अर्थ काय आहे. आपला उद्देश हाच आहे की या स्रोतांमध्ये दिलेला जो काही ऐतिहासिक तक्ता आहे, काही रूपकं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजा शल्मोनाची एक प्रसिद्ध कथा, हो, ती वापरून या दोन मार्गांमधला फरक अगदी स्पष्ट करायचा. तर मग हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करूया. जर मार्ग एकच योग्य आहे तर इतिहासात इतके वेगवेगळे आणि परस्पर विरोधी गट का दिसतात? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट कथेच्या सुरुवातीला म्हणजे एदेन बागेपासून सुरुवात करावी लागेल. चला मग, हा जो काही गुंतागुंतीचा विषय आहे तो एकदम सोप्या भाषेत फोडून बघूया. नक्कीच. ठीक आहे. तर स्रोतानुसार या दोन मार्गांची सुरुवात थेट एदेन बागेत होते. बरोबर. एका बाजूला आहे एदेन मंडळी, जिथे देवाच्या प्रेमाच्या आज्ञेने प्राण्यांवर राज्य केलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला आहे सर्प मंडळी, जी मातीच्या गोष्टींवर म्हणजेच भौतिक जगावर जुलूम करते. हे जरासं अमूर्त वाटतंय. याचा नेमका अर्थ काय? याचा मूळ अर्थ खूप सोपा आहे. एदेन मंडळी म्हणजे ती विचारसरणी जी देवाच्या इच्छेनुसार चालते. देव म्हणतो हे करा आणि ती करते. अच्छा. या उलट सर्पमंडळी ही बंडखोरीचं प्रतीक आहे. ती म्हणते देव काहीही म्हणो, मला जे करायचंय तेच मी करणार. म्हणजे हाच तो मूलभूत संघर्ष आहे. हो, देवाच्या सार्वभौमत्वाला शरण जाणे विरुद्ध मानवी अहंकार. अच्छा, म्हणजे हा संस्थांचा नाही तर विचारसरणीचा संघर्ष आहे. पण मग पुढचंच उदाहरण हाबेल आणि काईनचं. ते तर दोन भाऊ आहेत, दोन मंडळ्या किंवा संस्था नाहीयेत. नाही. स्रोत या दोघांना इतक्या मोठ्या संकल्पनेशी कसं जोडतात? खूप चांगला प्रश्न आहे. आणि इथेच या स्रोतांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते मंडळी म्हणजे फक्त इमारत किंवा संघटना नाही, तर ती एक वृत्ती आहे, एक जीवनमार्ग आहे. हाबेलने विश्वासाने यज्ञ अर्पण केला, म्हणजे त्याने देवाच्या इच्छेला मान दिला. बरोबर. तो एदेन मंडळीच्या विचारसरणीचा भाग बनला. तर काईनने त्याने ईर्षेने आणि रागाने स्वतःच्या इच्छेनुसार कृती केली आणि आपल्या भावाला मारलं. म्हणजे तो सर्पमंडळीच्या मार्गावर चालला. अगदी. त्यामुळे हे दोन भाऊ त्या दोन विचारसरणींचे पहिले मानवी प्रतिनिधी बनले. म्हणजे या स्रोतांनुसार इतिहासातील मोठमोठी साम्राज्य किंवा धार्मिक चळवळी या फक्त राजकीय घटना नाहीत. नाही. तर त्या एकाच आध्यात्मिक संघर्षाची वेगवेगळी रूपे आहेत. विचार केला तर हे खूपच वेगळा दृष्टिकोन आहे. खरंय. याच तर्काने मग नोहा आणि निम्रोद यांची तुलना केलीये का? अगदी तसंच. नोहाच्या काळात देवाने जगाचा नाश करायचा ठरवलं. नोहाने देवावर विश्वास ठेवला. त्याने कोणतीही शंका न घेता एक प्रचंड तारू बांधलं. म्हणजे त्याने पूर्णपणे देवाच्या आज्ञेचं पालन केलं. तो देवाच्या बाजूने उभा राहिला. आणि निम्रोद? त्याने तर एक उंच बुरुज बांधला होता. आता काही जण म्हणू शकतात की तो आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी होता. हो, पण स्रोत त्याला थेट देवाचा विरोध का मानतात? कारण त्या बुरुजामागचा हेतू महत्वाचा होता. तो देवावर अवलंबून राहण्याऐवजी मानवी सामर्थ्यावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न होता. अच्छा. आपण स्वर्गापर्यंत पोहोचू आणि आपलं नाव मोठं करू, ही त्यामागची भावना होती. ती देवाला थेट आव्हान देणारी होती. म्हणजे परत तोच संघर्ष? तोच संघर्ष. नोहा मंडळी देवाच्या कृपेवर अवलंबून होती, तर निम्रोद मंडळी मानवी गर्वाचं प्रतीक होती. पुन्हा तेच, देवावर विश्वास विरुद्ध स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास. आणि हेच पुढे अब्राहम आणि मिसरच्या बाबतीतही दिसतं. हो. अब्राहम तंबूत राहतो, हे तात्पुरतेपणाचं लक्षण आहे. तर मिसर म्हणजे मोठमोठी बांधकामं, सुखसोयी आणि भौतिक समृद्धी. बरोबर. अब्राहम तंबूत राहतो कारण त्याचं लक्ष या जगावर नाही, तर देवाच्या वचनावर आणि स्वर्गातील शहरावर आहे. त्याचं जीवन देवावर पूर्णपणे अवलंबून आहे.
याउलट स्रोत ज्याला मिसर मंडळी म्हणतात ती म्हणजे इस्रायली लोकांची ती मानसिकता जी मिसरच्या सुखात अडकली होती. म्हणजे ज्यांना गुलामगिरीतून सुटका नको होती. अगदी, कारण त्यांना तिथलं खाणं पिणं काकडी कलिंगड यांची आठवण येत होती. ते देवाच्या वचनापेक्षा शारीरिक सुखाला जास्त महत्त्व देत होते. आणि हाच नमुना पुढे बॅबिलॉन आणि इस्रायल आणि अगदी सुधारणेच्या काळात सुधारित मंडळी विरुद्ध पशुमंडळी यांच्यातही दिसतो. बरोबर. प्रत्येक टप्प्यावर नाळ बदलतंय, परिस्थिती बदलते, पण मूळ संघर्ष तोच राहतोय. तुम्ही अगदी अचूक पकडले. मूळ संघर्ष तोच आहे. देवाच्या इच्छेला शरण जाणारी एक विचारसरणी आणि मानवी अहंकारातून त्याला विरोध करणारी दुसरी विचारसरणी. स्रोत हेच स्पष्ट करतात की हा संघर्ष केवळ इतिहासाच्या पुस्तकात नाही, तो आजही आपल्या जगात, आपल्या समाजात आणि अगदी आपल्या मनातही सुरू आहे. हे दोन मार्ग, दोन पर्याय नेहमीच अस्तित्वात राहिले आहेत. इतिहासातील हे मोठे गड तर आपण पाहिले, पण स्रोत याच्याही पुढे जाऊन सांगतात की हा फरक फक्त गटांपुरता नाहीये. नाही, तो प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्येही आहे. त्यांनी काही रोचक वैशिष्ट्ये दिली आहेत. जणू काही या दोन मार्गांवर चालणाऱ्या लोकांची ओळखच सांगितली आहे. होय, आणि ही ओळख सांगण्यासाठी त्यांनी काही शक्तिशाली रूपकं वापरली आहेत. वधू मंडळीच्या गटात गहू, शहाण्या कन्या आणि ज्यांच्यावर देवाची मोहर आहे अशा लोकांचा उल्लेख आहे. आणि याउलट कन्या आणि पशुची उपासना करणारे यांचा समावेश आहे. यातलं एक रूपक मला खूप महत्वाचं वाटतं, ते म्हणजे जमिनीचं. उत्तम जमीन विरुद्ध वाटेवरची जमीन, खडकाळ जमीन आणि काटेरी जमीन. हो, येशूने सांगितलेल्या पेरणाऱ्याच्या दाखल्यातून. बरोबर, पण हे थोडं अधिक सोपं करून सांगता येईल का? म्हणजे खडकाळ जमीन हे ऐकायला थोडं अमूर्त वाटतं. नक्कीच. आपण याला एका आधुनिक उदाहरणाशी जोडूया. समजा खडकाळ जमीन म्हणजे नवीन वर्षाचा संकल्प. अच्छा. सुरुवातीला खूप उत्साह असतो. यावर्षी मी नक्की व्यायाम करणार. पण जेव्हा रोज सकाळी लवकर उठायची आणि मेहनत करायची वेळ येते, तेव्हा तो उत्साह टिकत नाही. बरोबर. का? कारण ती सवय खोलवर रुजलेली नसते. वरवरचा उत्साह असतो, पण मुळं पक्की नसतात. देवाचं वचन ऐकल्यावर असाच उत्साह येतो, पण जेव्हा जीवनात संकट येतात तेव्हा ही व्यक्ती लगेच मागे हटते. वाह, हे खूपच सोपं झालं समजायला. मग काटेरी जमीन म्हणजे काय? काटेरी जमीन म्हणजे अशी व्यक्ती जिच्या आयुष्यात खूप गोष्टी एकाच वेळी सुरू आहेत. नोकरीची चिंता, पैशांची ओढाताण, नात्यांमधले तणाव. म्हणजे रोजच्या जगण्यातील चिंता. हो, या सगळ्या काट्यांमध्ये देवाचं वचन दबून जातं. ते ऐकू येतं, पण त्याला वाढायला जागाच मिळत नाही. त्या व्यक्तीला माहीत असतं की हे महत्वाचं आहे, पण बाकीच्या गोष्टी इतक्या महत्वाच्या वाटतात की वचनाकडे दुर्लक्ष होतं. आणि वाटेवरची जमीन तर सरळ आहे, म्हणजे ज्याच्या मनावर काहीच परिणाम होत नाही. काहीच नाही. वचन एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देण्यासारखं. अगदी बरोबर. आणि या सगळ्यात उत्तम जमीन म्हणजे ती व्यक्ती जी केवळ वचन ऐकत नाही, तर ते समजून घेते, आपल्या हृदयात साठवते आणि त्यानुसार आपलं जीवन बदलते. आणि तिच्या जीवनातून फळं दिसू लागतात. हो, त्यामुळे स्रोत हेच सांगतात की तुम्ही कोणत्या संस्थेचे सदस्य आहात यापेक्षा तुमचं हृदय देवाच्या वचनाला कसा प्रतिसाद देतं यावर ठरतं की तुम्ही कोणत्या मार्गावर आहात. म्हणजे हे सर्वस्वी वैयक्तिक पातळीवर येतं. ज्यांनी आपले झगे धुतले आहेत विरुद्ध ज्यांनी आपले कपडे मळवले आहेत, यांसारखी रूपकंसुद्धा याच आंतरिक स्थितीबद्दल बोलतात, की नाही? हो, ही निवड बाहेरून लादली जात नाही, ती आतून येते. तुमची आंतरिक शुद्धता, तुमचे हेतू आणि देवाच्या आज्ञेबद्दलचा तुमचा आदर यावर सर्व काही अवलंबून आहे. ठीक आहे, तर आपण इतिहासातील 2 प्रवाह पाहिले आणि त्या प्रवाहांमधील लोकांची वैशिष्ट्येही पाहिली. पण या सगळ्याचा शेवट कुठे होतो? या 2 मंडळांमधला फरक ओळखण्याची अंतिम कसोटी काय आहे? स्रोत या सगळ्याला एकत्र जोडण्यासाठी राजा शल्मोनाच्या एका प्रसिद्ध कथेचा दाखला देतात. मला वाटतं हा या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हो, ही कथा म्हणजे या संपूर्ण संकल्पनेचा कळस आहे. कथेची पार्श्वभूमी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. 2 स्त्रिया राजा शल्मोनाच्या दरबारात येतात. बरोबर. दोघींच्या हातात एक मृत बाळ आणि एक जिवंत बाळ आहे आणि दोघीही त्या एकाच जिवंत बाळावर आपला हक्क सांगतात. एक म्हणते हे माझं बाळ आहे, तर दुसरीही तेच म्हणते. परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आहे. हो. आणि मग शल्मोनानं जो निर्णय दिला तो इतिहासात अजरामर झाला. त्याने एक तलवार मागवली. 1 मिनिट थांबा, म्हणजे दरबारात न्याय देण्यासाठी राजाने चक्क तलवार मागवली.
हेच मुळात धक्कादायक आहे. हो, आणि विचार करा दरबारात त्या क्षणी काय वातावरण असेल. सगळे स्तब्ध झाले असतील आणि मग राजा म्हणतो, या जिवंत बाळाचे 2 समान तुकडे करा आणि अर्धा अर्धा तुकडा दोघींना वाटून द्या. हे तर अविश्वसनीय आहे. कोणी राजा असा निर्णय तसा देऊ शकतो? या वाक्यावर श्रोत्यांमध्ये जास्त भर दिला आहे का? हो, कारण इथेच खरी परीक्षा सुरू होते. ज्या क्षणी राजाने ही आज्ञा दिली त्या क्षणी खऱ्या आईचं काळीज पिळवटून निघालं. तिच्या मनात मटर्नल इन्स्टिंक्ट जागृत झाला. ती म्हणाली, महाराज, कृपा करून बाळाला मारू नका. माझा हक्क गेला तरी चालेल, पण ते बाळ जिवंत राहू द्या. ते तिलाच देऊन टाका. तिने बाळाचा जीव वाचवण्यासाठी आपला हक्क सोडायची तयारी दाखवली. अगदी. पण दुसरी खोटी आई काय म्हणाली? तिने तर यावर कळस चढवला. ती म्हणाली, नाही, ते माझंही नको आणि तुझंही नको, त्याचे तुकडेच करा. म्हणजे तिच्या मनात त्या बाळाबद्दल कणभरही माया नव्हती. अजिबात नाही. तिला फक्त आपला हट्ट, आपला अहंकार जिंकायचा होता. तिला न्याय नको होता, तिला फक्त समोरच्याचं नुकसान करायचं होतं. ही कथाच अंगावर काटा आणणारी आहे. पण स्त्रोत या कथेचा प्रतिकात्मक अर्थ कसा लावतात? त्या 2 स्त्रिया म्हणजे कोण? स्त्रोत स्पष्ट करतात की त्या 2 स्त्रिया म्हणजे या 2 मंडळ्या आहेत. एक खरी आई, जी देवाशी संबंधित असलेली वधू मंडळी आहे, आणि दुसरी खोटी आई, जी सैतानाशी संबंधित असलेली जारिणी मंडळी आहे. आणि राजाची तलवार? ती कशाचं प्रतीक आहे? राजाची तलवार ही देवाच्या वचनाची तलवार आहे. अच्छा. देवाचं वचन हे सत्य आणि असत्य, खरं आणि खोटं यांच्यात भेद करतं. ते आपल्या मनातील विचार आणि हेतू आरशासारखे स्पष्ट दाखवतं. जसं त्या तलवारीने खऱ्या आणि खोट्या आईला वेगळं केलं, तसंच देवाचं वचन खऱ्या आणि खोट्या मंडळीला उघड करतं. हे खूपच प्रभावी आहे. याचा अर्थ जीवन वाचवणे म्हणजे फक्त शारीरिक अस्तित्व टिकवणे नाही, तर एका विशिष्ट तत्वानुसारच जगणे आहे. बरोबर. ही व्याख्याच सगळं बदलते. खऱ्या आईने बाळाच्या जीवाला महत्त्व दिलं, म्हणजे खऱ्या मंडळींनी कशाला महत्त्व दिलं? इथेच या कथेचा आणि स्रोतांचा अंतिम निष्कर्ष आहे. ते विचारतात, जीवन म्हणजे काय? आणि बायबलच्या आधारावर उत्तर देतात की जीवन म्हणजे देवाची आज्ञा. येशू स्वतः म्हणतो, मी जाणतो की त्याच्या आज्ञेत सार्वकालिक जीवन आहे. म्हणून जेव्हा खरी आई जीव वाचवायला तयार होते, तेव्हा ती प्रतिकात्मक रूपात देवाची आज्ञा पाळायला आणि जपायला तयार होते. मग त्यासाठी तिला स्वतःचा हक्क का सोडावा लागेना? अगदी. अरे वा, म्हणजे खरी कसोटी हीच आहे. खरी कसोटी भावनांची नाही, तर निवडीची आहे. खरी मंडळी देवाच्या आज्ञा पाळते. हो. कारण तिला जीवनाचं म्हणजेच देवाच्या इच्छेचं महत्त्व कळतं. आणि खोटी मंडळी त्या आज्ञा पाळत नाही, कारण तिला जीवनापेक्षा स्वतःचा अहंकार आणि हक्क मोठे वाटतात. हीच त्यांच्यातील अंतिम आणि निर्णायक कसोटी आहे. कोणती मंडळी देवाच्या वचनाला म्हणजेच त्याच्या आज्ञांना प्राधान्य देते आणि कोणती मंडळी मानवी परंपरा, सोयी आणि स्वार्थाला प्राधान्य देते, यावरून सत्य आणि असत्य ठरतं. म्हणजे शल्मोनाचा न्याय हा केवळ एका बाळाचा न्याय नव्हता, तर तो 2 जीवन मार्गांचा, 2 आध्यात्मिक सत्यांचा न्याय होता. तर आजची चर्चा खूपच सखोल होती. आपण पाहिलं की या स्रोतांनुसार संपूर्ण मानवी इतिहासात 2 आध्यात्मिक प्रवाह नेहमीच अस्तित्वात राहिले आहेत. हो. एक देवाच्या इच्छेनुसार चालणारी वधू मंडळी आणि दुसरी त्यापासून दूर जाणारी जारिणी मंडळी. आपण हेही पाहिलं की ही विभागणी केवळ मोठ्या ऐतिहासिक गटांपुरती मर्यादित नाही. ती एदेन बागेपासून सुरू झाली आणि नोहा, अब्राहम, इस्रायल यांच्या काळातही दिसून आली. बरोबर. पण ती वैयक्तिक पातळीवरही लागू होते. आपलं हृदय देवाच्या वचनाला कसा प्रतिसाद देतं यावर सर्व काही अवलंबून आहे. आणि राजा शल्मोनाच्या कथेच्या शक्तिशाली रूपकातून हे स्पष्ट झालं की देवाचं वचन म्हणजेच त्याची आज्ञा हीच ती तलवार आहे जी सत्य आणि असत्य यांच्यातील फरक उघड करते. हो. खरी मंडळी जीवनाला म्हणजेच देवाच्या आज्ञांना महत्त्व देते, तर खोटी मंडळी स्वतःच्या हट्टापायी नाशाकडे नेते. या चर्चेच्या शेवटी स्रोतांमधील एका वाक्यावर विचार करणं महत्त्वाचं आहे. ते वाक्य आहे, मंडळ्या आजही विभागल्या जातात. जर जीवन आणि आज्ञा यांना महत्त्व देणारा एक मार्ग आणि दुसरा विनाशाकडे नेणारा मार्ग ही चौकट आजही लागू असेल, तर
तर केवळ ऐतिहासिक संस्थांमध्येच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील श्रद्धा आणि कृतींमध्ये हा फरक कसा ओळखता येईल? हा महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा एखादा अवघड निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण खऱ्या आईप्रमाणे जीवनाला म्हणजेच देवाच्या आज्ञेला प्राधान्य देतो की खोट्या आईप्रमाणे आपल्या हक्कासाठी आणि अहंकारासाठी काहीही करायला तयार होतो? यावर विचार करायला हवा.